तर राज्यातील सरकारी शाळांचा ऑडिट करा, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी निर्देश दिलेले आहेत। राजस्थानमधील शाळेतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हे निर्देश देण्यात आलेले आहेत। राज्यातील शाळांच्या सद्य परिस्थितीचा मंत्री भोयर यांनी आता आढावा घेतलाय। धोकादायक शाळांना तातडीने निधी देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसेच जिल्हा नियोजन निधीमधून आता या शाळांची डागडुजी देखील करण्यात येणार आहे। राजस्थान राज्यातल्या झालावाड जिल्ह्यामध्ये एक सरकारी शाळा कोसळली आणि त्याच्यामध्ये दुर्दैवी 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि 17 विद्यार्थी जवळजवळ त्या ठिकाणी जखमी अवस्थेत आहेत। त्यांच्यावर त्या ठिकाणी इलाज देखील चालू आहे। परंतु अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधी येऊ नये आणि आता सध्या पाऊस देखील फार मुसळधार अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आणि वारा चालू आहे। आज तातडीने आपण बैठक घेतली। सर्व उपाययोजना म्हणजे ज्या ज्या शाळा कमजोर असतील किंवा काही मोडकळीस आल्या असतील त्या सर्व इमारतींचं ऑडिट करण्याकरता त्या ठिकाणी लावलं आणि प्रायोरिटीमध्ये साधारणतः ह्या शाळांचं बांधकाम करण्याकरता आपण जिल्हा नियोजन समितीमधून निधी देत असतो। तर त्या ठिकाणी प्रायोरिटी ठरवून ज्या शाळेची इमारत धोकादायक आहे त्याचं ऑडिट करून पहिले त्या शाळांना निधी द्यावा अशा सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।